नमस्कार, मी मधुरा आणि अनमोल पाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। माझ्या मागे आपल्याला संपूर्ण असा विस्तीर्ण जलाशय पाहायला मिळतोय। त्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की आजही आपण कुठल्यातरी एका देवस्थानाच्या ठिकाणी आलेलो आहोत। तर अगदी बरोबर, आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकातील 7वा ओझरचा विघ्नेश्वराच्या दर्शनाला। आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या बाप्पाबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेणार आहोत। तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। आपण निघालो आहोत ओझरच्या विघ्नेश्वराच्या दर्शनाला। तर ओझरचा विघ्नेश्वर हा पुण्यापासून 85 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण चाललोय ते पुणे नारायणगाव जुन्नर या मार्गाने आपण तिकडे चाललोय। तेव्हा हाही जो बाप्पा आहे तो अगदी हायवे टच, म्हणजे अगदी पुणे नाशिक हायवे जो आहे तिथनं काहीतरी 8-9 किलोमीटर आत असेल। त्यामुळे आपण अगदी बसने सुद्धा तिथपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकतो आणि लवकरच आता आपण बाप्पाकडे जाऊयात। जाण्यासाठी तेजेवाडी म्हणून एक फाटा लागतो। आता तिथनं आपण उजवीकडे वळालोय आणि आता गणपती मंदिरामध्ये लवकरच जाऊयात। जे ओझर हे जे ठिकाण आहे ते कुकडी ह्या नदीच्या काठावर वसलेलं आहे। त्यामुळे जेव्हा आपण ओझरमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप अशी शेती पाहायला मिळते। त्यामुळे शेती, हिरवळ हे सगळ्या गोष्टी बघताना म्हणजे रस्त्यानेच आपलं जे मन आहे ना ते बाप्पाकडे जाण्याच्या आधीच आनंदित होऊन जातं। इतका छान रस्ता आहे हा। आता इथून बघितलं ना तर लेण्याद्रीकडे पण आपण लेफ्टने जाऊ शकतो, जे 19 किलोमीटर आहे। शिवनेरी 17 किलोमीटर आहे आणि त्याच्यानंतर आता आपण निघालो आहोत ओझरला। आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून 29 किलोमीटरवर ओझरच्या विघ्नेश्वराचं मंदिर आहे आणि इथूनच 34 किलोमीटरवर शिवनेरी किल्ला आहे। त्यामुळे जर आपण थोडं लवकर निघालात तर दोन्ही ठिकाणं म्हणजे शिवनेरी किल्ला आणि ओझरच्या गणपतीचं दर्शन दोन्ही आपलं एका प्रवासामध्येच होऊन जाईल। कुकडी नदी मंदिरात जाऊयात। तर हे जे विघ्नेश्वर देवस्थान आहे ते अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत असं देवस्थान आहे। त्यामुळे जेव्हा आपण इथे येतो तेव्हा इथून म्हणजे सुरुवातीला आपण पाहतो ती पार्किंग। तेव्हा पार्किंगपासून जी आपण सुरुवात करून जो पाहतो तो संपूर्ण परिसर जो आहे त्यांनी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज केलेला आहे। पार्किंगही अगदी व्यवस्थित आहे। त्याचबरोबर समजा जर तुम्हाला इथे भक्त निवासमध्ये राहायचं असेल तर तेही अगदीच योग्य दरामध्ये आपल्याला भक्त निवासामध्येही मुक्काम करता येईल। त्यामुळे जर तुम्ही इथे आलात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इथला काही परिसर जो आहे तो बघायचा असेल, म्हणजे जसं शिवनेरी असेल, लेण्याद्री असेल किंवा ही कुकडी नदी आहे, ते कुकडी नदीचं जो जन्मस्थळ आहे, जन्म ठिकाण जे आहे ते आहे कुकडेश्वर मंदिर। तर हे अशी ठिकाणं जर आपल्याला अनुभवायची असेल, बघायची असेल तिथे जाऊन, तर आपण इथे एक दिवस मुक्काम करूनही दुसऱ्या दिवशी ती जी ठिकाणं आहे तिथे जाऊ शकाल। अशा प्रकारे अतिशय योग्य ठिकाणी आणि योग्य दरामध्ये आपल्याला सर्व ज्या सुविधा आहेत ते इथे उपलब्ध होतात। त्यासाठी रांगेचा वापर करा। VIP पाचची व्यवस्था नाही, मुखदर्शनाची व्यवस्था नाही, सर्वांना समान दर्शन।
प्रवेशद्वाराच्या इथे जेव्हा आपण जातो तेव्हा प्रवेशद्वाराविषयी मला एक म्हणजे विशिष्ट गोष्ट सांगावीशी वाटते. ती अशी की प्रवेशद्वारापाशी आपल्याला 2 द्वारपाल पाहायला मिळतात. त्या 2 द्वारपालांच्या मूर्ती 2 बैठ्या अशा मूर्ती आहेत आणि त्यांच्यावरती जी पट्टी आहे त्या पट्टीमध्ये आणखीनही 4 मूर्ती पाहायला मिळतात. तर त्या ज्या 4 मूर्ती आहेत त्यातली पहिली आणि जी चौथी मूर्ती आहे त्यांच्या हातामध्ये शिवलिंग आहे, ज्यावरून हे दाखवण्यात आलेलं आहे की गणेशाचं आपल्या आईवडिलांवरही किती प्रेम होतं. आणि त्याच्यानंतर प्रवेशद्वाराच्या अगदी वरती जे आहे ना ती गणपतीची मूर्ती आहे, गणपतीची प्रतिमा आहे, तिच्यावरती 2 हत्ती दाखवले आहेत गणपतीच्या बाजूला आणि ते आपल्या सोंडेने गणपतीच्या डोक्यावर पाण्याचा वर्षाव करतात असं दाखवून त्याच्यावरती आणखीन एक कीर्तिमुख आहे. तेव्हा इतकं छान त्यांनी जे प्रवेशद्वार आहे ना तेही बनवले. त्याच्यावरती आणखीन एक सोन्याची अशी म्हणजे सोनेरी पानांची वगैरे रचना आहे. त्याच्यामध्ये एक व्यक्ती किंवा माकडासारखी एक प्रतिकृती आहे आणि तोही व्यक्ती आपल्या हातातल्या त्या कमंडल उचलून त्या पानांवर पाण्याचा वर्षाव करतोय असं दाखवलं आहे. त्यामुळे बारीकसारखी ज्या गोष्टी आहेत किंवा जे त्यांनी चित्र दाखवलेत ना तेही अगदी सुंदर आहेत. जेव्हा आपण प्रवेशद्वारामधनं आत जातो तेव्हा समोरच आपल्याला गाभारा पाहायला मिळतो. गाभाऱ्यामध्ये बाप्पाचं दर्शनही झोरोक्यामध्ये एक आता थोडंसं होतं आपलं. त्यानंतर दोन्ही बाजूला जी आहे ती ओसरी आहे आणि त्याच्यानंतर पुढे जेव्हा आपण प्रदक्षिणेसाठी फिरायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सगळीकडे जी आहे ती अशी 4ही बाजूने भव्य अशी तटबंदी पाहायला मिळते. तेव्हा एकंदरच इथली जी मंदिराची जी रचना आहे ती अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळते की म्हणजेच आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दिसणारी दीपमाळ असेल किंवा मंदिराचा सभागृह असेल, मंदिराचं शिखर असेल, शिखरावर असलेल्या वेगवेगळ्या मूर्ती किंवा गणेशाच्या वेगवेगळ्या रूपातील जे चित्रीकरण त्यांनी केलेलं असेल ते अतिशय उत्कृष्ट आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये जातो तो गाभारा जो आहे तो 10 बाय 10 फुटाचा आहे आणि सभा मंडप जे आहे ते 20 फुटाचं आहे. तर गाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण बाप्पाच्या जातो तेव्हा मागची जी संपूर्ण प्रभावळ आहे ती चांदीची त्यांनी केलेली आहे आणि त्या गाभारा जो आहे गाभाऱ्याच्या इथे त्यांनी म्हणजे प्रत्येक देवाचं जे आहे म्हणजे विघ्नेश्वर असेल, रांजणगाव असेल, त्या गणपतीची वेगवेगळी चित्रण त्यांच्या कथेचं जे चित्रीकरण आहे ना ते केलेलं आहे. आणि वरती गाभाऱ्याच्या शिखराच्या ज्या आतमधला जो तो डोम आहे तिथे त्यांनी आपल्या 8ही अष्टविनायकातल्या ज्या मूर्ती आहेत ना त्या दाखवलेल्या आहेत. तर ही जी बाप्पाची मूर्ती आहे त्या बाप्पाच्या मूर्तीच्या 2ही बाजूला आपल्याला रिद्धिसिद्धी पाहायला मिळतात. तर बाप्पाच्या डोक्याच्या वर नागराज आणि वास्तुपुरुष आहे. या मंदिराच्या बांधकामाबद्दलची आणखीन एक माहिती अशी की जेव्हा इसवी सन 1785मध्ये बाजीराव पेशवा यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांबरोबरच्या लढाईमध्ये जेव्हा वसईचा किल्ला जिंकला होता त्यानंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि त्यानंतर त्याचबरोबर त्यांनी हे जे मंदिराचं शिखर होतं त्या शिखराला सोन्याचा कळस बसवला होता. तर विघ्नेश्वराची एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका अशी की जेव्हा राजा अभिनंदन याने 3ही लोकांचा अधिपती होण्यासाठी यज्ञ सुरू केला आणि ही गोष्ट जेव्हा स्वर्गाधिपती इंद्राला कळाली तेव्हा इंद्राने त्या राजा अधिपतीच्या यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर या राक्षसाची उत्पत्ती केली. पण ह्या विघ्नासुराने काय केलं की राजा अभिनंदनच्या यज्ञामध्ये तर त्याने विघ्न आणलंच पण तो बाकीही ऋषीमुनींच्या यज्ञामध्ये विघ्न आणू लागला आणि त्यामुळे सगळे ऋषीमुनी त्या विघ्नासुरामुळे त्रस्त झाले आणि त्यांनी गणेशाची आराधना केली. त्यानुसार गणेशाने या विघ्नासुराचा संहार केला आणि त्यानंतर विघ्नासुराने गणेशाला विनंती केली की आपण ज्या ठिकाणी माझा वध केला त्याच ठिकाणी आपण स्थापित व्हावं आणि आपल्या नावाच्या आधी भक्तगणांनी माझं नाव घ्यावं आणि त्या प्रकारे गणपती बाप्पा जे होते ते ह्या ठिकाणी स्थापित झाले आणि विघ्नेश्वर ह्या नावाने प्रसिद्ध झाले. तर ओझरच्या विघ्नेश्वराचं आता आपलं दर्शन करून झालं आहे. तर इथली एक मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे इथली स्वच्छता.
जेव्हा आपण इथे ह्या परिसरामध्ये प्रवेश करतो, प्रवेश केल्यावरच आपल्याला सगळीकडे स्वच्छता पाहायला मिळते, सगळीकडे व्यवस्थित पार्किंग आहे. जेव्हा आपण गाडी पार्क करून बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जायला सुरुवात करतो तेव्हा आधी तर आपल्याला तिथे एक हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. पुढे जे आहे गवळी बाबा म्हणून जे आहे ते त्यांचं मंदिर आहे. नंतर पुढे आपण विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी मंदिराच्या इथे जातो तेव्हा तिथेही दुतर्फा अशी आपल्याला फुलांची वगैरे जी आहे ती दुकानं पाहायला मिळतात आणि अतिशय सिस्टमॅटिकपणे त्यांनी जी आहे ते इथली जी व्यवस्था आहे ती ठेवलेली आहे. तेव्हा इथल्या व्यवस्थापनाचं खरंच त्यांच्या कामाचा आपण चांगलाच उल्लेख करायला हवा. कारण की तिथे सतत अनाऊन्समेंट एक होत होती की इथे तुम्हाला फ्री काही असं किंवा काही पासची वगैरे सुविधा नाही आहे किंवा मुखदर्शनाची व्यवस्था नाही आहे. आपल्याला रांगेतच राहून हे दर्शन घ्यायचं आहे आणि तिथली जी व्यवस्था होती किंवा तिथे जे पटापट जरी सगळेजण रांगेने जात होते तरी पण पटापट जे दर्शन होत होतं ना ती गोष्ट खरंच मानण्यासारखी आहे. सर्व भक्तांच्या विघ्नांचं हरण करणारा म्हणून विघ्नहर किंवा विघ्नांचा नाश करणारा म्हणून विघ्नेश्वर. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विघ्नेश्वराचं दर्शन घेतलं. तर आमच्याबरोबर आपलं बाप्पाचं दर्शन कसं झालं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयाच अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.